नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीचं फिजिक्स आपण या ठिकाणी पाहतोय. तर आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. तो चॅप्टर कसा आहे या ठिकाणी बघूया. जबरदस्त आहे, भारी आहे. बरं आहे ना, भारी दिसतंय की, देख ना एक चांगला आहे ना, छान आहे की. तर चॅप्टर प्रत्येक छान असतो, कन्सेप्ट पण छान असते. तर नीट पहिल्या दिवसापासून व्यवस्थितपणे अभ्यास करा. दररोज नोट्स आता हे सायमल्टेनियसली पूर्ण करा. तसं पाठीमागं पेंडिंग पडलं की तसंच पडत होते. दररोज जेवढं झालं तेवढा नोट्स पूर्ण केले, लोड राहत नाही. थोडं जरा सुरुवात करूया, असते बेसिक बघूया आपण. तर व्हॉट आर द मॅग्नेट लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला माहित आहेत बऱ्यापैकी. तर एन आणि एस. आता त्यामध्ये तुम्ही जर मॅग्नेट बघितला, कसा फोर्स असतो त्याच्यामध्ये, लक्षात. परत हे लयच असे झाले गोल राऊंड असा शेवट मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत लक्षात. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये फोर्स आहे. कसं आहे, जसं तुम्ही इकडे जाल तसं राऊंडेड, ती एन पोल इकडे, एस पोल, एस एन काय असेल ते, तर मॅग्नेटिक लाईन आहेत त्या. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, त्यांच्यामध्ये काय आहे, फोर्स आहे. मॅग्नेटच्या जवळ कुठलीही तुम्ही एखादी मेटलमधली वस्तू ती ओल्ड होतं. कशाने ओल्ड होतं ते, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फोर्स ऑफ रिपल्जन आहे. तर ते मॅग्नेटिक लाईन्स फोर्स काय दाखवतात, ह्याच्यामध्ये दाखवतात तुम्हाला. मॅग्नेटिक लाईन्स फोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याच्या माध्यमातून एखादी ऑब्जेक्ट दूर पण ढकलला जातो, एखादा खिचून पण घेतला, त्यामध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तो आहे. तर परत व्हाय मॅग्नेट मोनोपोल्स डू नॉट एक्झिस्ट. एकच पोल आहे असं होऊ शकत नाही. तुम्ही आता बघा, समजा आपण ठरवलं मॅग्नेटला एकच पोल ठेवायचा आहे. आपल्याला काय समजा एन आणि एस आहे. मी किती जरी कट केलं तर परत दोन भाग पडतेच. आता हे पेन इथनं कट केला, इकडे भाग आणि इकडे परत दोन टोकं तयार होते. परत कट केला, परत दोन टोकं तयार होते. असं किती जरी ठरवलं तर मला एकच टोकन तयार. कट केलं, इकडे एक टोक झालं, इकडे एक टोक झालं, इकडे एक टोक झालं, इकडे एक टोक झालं. त्याला असं एक टोक एन आणि एस असं वेगळं करता येणार येत. त्याला बरोबर दोन पोल ऑटोमॅटिक तयार होणार आहेत, एन आणि एस. इथनं जरी कट केलं तर ही एन होईल, परत ते एस होईल, किंवा एन एस असं दोन भाग त्याचे पडतील. एन आणि एस त्याला दोन भाग असे पडणार आहे. तुम्ही किती कट करा तर त्याला दोन भागामध्ये डिवाइड केलं जाणार आहे. तर त्याला दोन, कारण आपल्या आर्क सुद्धा काय आहे, दक्षिण ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आहे, नॉर्थ साऊथ पोल असतं. तर त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्या ग्रॅव्हिटेशनचा पण आर्कचा पण त्याच्यावरती इफेक्ट राहणार आहे. आणि तिसरा प्रश्न तो कसा तयार केला जातो, काय मॅग्नेटिक कंपास किंवा कंपास निडल. मुळात मॅग्नेट कसं तयार होतं, कशापासून तयार होतं मॅग्नेट. लहचुंबकामध्ये काय काय असतं, लहचुंबक जे आहे ते कशापासून तयार झालं, त्याच्यामध्ये काय काय असतं, त्याला आपण मॅग्नेटिक निडल तर म्हणतो, बरोबर का. चुंबक कशापासून तयार होतं, काय तर त्यात असेल ना घटक. 118 मूलद्रव्य आहेत, एलिमेंट्स आहेत ना 118, त्यापैकी काय तर असेल त्यामध्ये. काहीतरी कुठलीही गोष्ट घ्या, 118 पैकीच काय तर असणार आहे. मॅटर या जगातला कुठलाही घ्या, फॅन जरी घेतला तर ह्यात तर 118 पैकी कुठलं तर असणार आहे काय तर. बोर्ड, डिजिटल बोर्ड घ्या, हे लाईट घ्या, किंवा ही घ्या, ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी 118 पैकीच असणार आहे. त्या दुसरे काय तर आहे, काही घ्या, 118 पैकी त्यात काहीतरी असणार आहे. कोबाल्ट नाव ऐकलं असेल, निखिल नाव ऐकलं असेल, ऐकलं तर ते या ठिकाणी वापरलेलं असतं. तर मॅग्नेटमध्ये त्या गोष्टी आहेत. ते तयार करताना त्याचं कंपास निडल वगैरे तयार करताना थोडंसं ह्याचे उत्तर जे तुम्ही बघून लिहा. काय करा, ह्याचे उत्तर बघून लिहा, आणि बघून लिहिताना लक्षात ठेवा. नुसतं हाय असं बघून ओढू नका. आता बघून लिहिताना काय करा ते लक्षात ठेवा, काय काय वापरलेलं असेल, कसं तयार केलं असेल. तर हे 3 प्रश्न लिहून नुसतं लिहिणं दाखवणं असं नाही, पण ते लिहित असताना लक्षात ठेवणं, बाबा हां हे आपण लिहिलं तसं. हे लक्षात लिहून लक्षात ठेवा. किती एक वेळेचं उत्तर दिलं, 2 मिनिटाचं काम आहे लिहायचं. तर ह्याच्या नोट्स बनवताना मॅग्नेटिक मटेरियलच्या चांगल्या बनवा. झालं 3. तुम्हाला होमवर्क पडला, होमवर्क बघून लिहायचं आहे. त्यामध्ये काय मनाची तुम्हाला काय मनानं लिहायचं नाही. आता इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय दिले बघूया. तर इंट्रोडक्शनमध्ये काय काय सांगितलं बघूया. सोपं इंट्रोडक्शन, काय जास्त अवघड नाही. याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय काय दिले आपण नीट समजून घेऊया. काय सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये बघा. इंट्रोडक्शनमध्ये काय काय सांगितलं तुम्हाला, तर यू हॅव स्टडीड द अबाउट द मॅग्नेटिक डायपोल. मॅग्नेटिक डायपोलच्या बाबतीत तुम्ही अभ्यास केलेला एन एस मध्ये. अँड डायपोल मोमेंटम कशी असते, ड्यू टू द शॉर्ट बार मॅग्नेट. छोटासा बार मॅग्नेट उभा असा, ह्याला म्हणतो आपण बार मॅग्नेट म्हणतो. त्याच्याविषयी माहिती आपण बघितलेली
अजून ऑल्सो यू हॅव स्टडीड द अबाउट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द शॉर्ट बार मॅग्नेट ऑफ एनी पॉइंट इन इट्स फॅसिलिटीज अँड द फेन्स. हां, तुम्ही असा एक मॅग्नेट घेतला, त्या शेजारी एखादा पोल हे पॉईंट घेतला पी नावाचा, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होती, इलेक्ट्रिक फील्ड कशी तयार होती, ह्या गोष्टीचा अभ्यास आपण केलेला आहे. तर फ्रेंड्स, सच अ स्मॉल बार मॅग्नेट इज सस्पेंडेड फ्रीली अँड इट इज रिमाइन्स अलॉंग द काय म्हणले जिओग्राफिक्स नॉर्थ साऊथ डिरेक्शन अँड दिस प्रॉपर्टीज कॅन बी काय म्हणले रेडियली युज्ड इन द नेव्हिगेशन. आता तुम्ही नेव्हिगेशन म्हणजे काय, वायुदल, भूदल, नौदल, कुठलं येतं ते, नेव्ही माहीत आहे, नेव्ही आर्मी तर माहीत आहे नाही. नेव्ही म्हणजे कुठलं असतं, जमिनीवर असतं का पाण्यात असतं का हवेत असतं, नेव्ही असतं ना. मग आता एखाद्या जहाजामध्ये समुद्रामध्ये गेले तर त्याला ओळखायचं कसं, इकडं उत्तर दक्षिण कुठं सगळीकडे पाणी दिसते, वळायचं कुठं नेमकं, पण तिथंच मासा खात बसायचं. काय करायचं, नेव्हीमध्ये चुंबक सूचीचा उपयोग करतो आपण दक्षिण उत्तर दिशा ओळखण्यासाठी. कारण कुठली निडल असेल तर ते दक्षिण उत्तर स्थिर होतं. ते थांबताना काय होतं, तुम्ही हवेमध्ये एखादा मॅग्नेट दोरीला हे मॅग्नेट आहे समजा, हवेमध्ये टांगला तर तो काय होतो, दक्षिण उत्तर असा स्थिर होतो. काय होतो, हवेमध्ये हा मॅग्नेट हे जे आहे ते मॅग्नेट आहे समजा, तर तुम्ही हवेमध्ये दोऱ्याने टांगला तर असा असा सुरुवातीला हलणार, परत शेवट काय होतो, असा दक्षिण उत्तर काय होतो, स्थिर होतो ऑटोमॅटिक. सो इथं काय सांगितलेलं आहे, बार मॅग्नेटची प्रॉपर्टी काय, तर तो दक्षिण आणि उत्तर दिशा नॉर्थ साऊथला तो काय होतो, फिक्स होतो. त्याच्यावरून तुम्हाला नेव्हिगेशनमध्ये चुंबक सूची आपण जर पकडली तर ते बरोबर तुम्हाला दिशा दाखवतो, म्हणजे दक्षिण आणि उत्तर दिशा फिक्स होते. आणि सूर्य जिकडे उगवला मावळला त्यानुसार पूर्व पश्चिम पण आपण ठरवू शकतो. त्यानुसार कुठं जायचं हे ठरलं जायचं पहिलं, म्हणजे कुठं जहाज न्यायचं काय, तिथं काय असा मॅप पण हे काय तसलं काय नव्हतं. तर ते लक्षात ठेवा. त्याचा इथं तुम्हाला प्रयोग दिला आहे बघा, लाईक्स पोल्स रिपल, किंवा ते दुसरा प्रयोग आणखी हे काय केलं या ठिकाणी, जे बघू घेतला हे पाठ बघून त्यानंतर ते बघू. आता इथे काय दिले बघा, नीट लक्षात घ्या. इन द प्रेझेंट चॅप्टर यू विल लर्न अबाउट द बिहेवियर्स ऑफ द शॉर्ट बार मॅग्नेट. छोटासा मॅग्नेट घेतला त्याचा बिहेवियरचा आपण अभ्यास करणार आहे पूर्णपणे. तर केप्ट इन टू द म्युच्युअली परपेंडिक्युलर मॅग्नेट फील्ड काय सांगितलेलं आहे, तो कशामध्ये ठेवणार आहे आपण, एक छोटासा बार मॅग्नेट घेतला आपण, छोटासा मॅग्नेटचा तुकडा उभा, केप्ट इन द टू म्युच्युअली परपेंडिक्युलर मॅग्नेट फील्ड. तर दोन परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्डच्या त्याच्यामध्ये ते ठेवणार आहे, केप्ट करणार आहे. यू विल ऑल्सो लर्न अबाउट द डिफरंट टाईप ऑफ मॅग्नेटिझम, वेगवेगळे मॅग्नेटिझमचे टाईप बघणार आहे आपण. डायमॅग्नेटिझम काय आहे, पॅरामॅग्नेटिझम काय आहे, फेरोमॅग्नेटिझम काय आहे. तर ह्याच्यावर प्रश्न परीक्षा 100% असतो. डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, परत पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, परत फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय. ह्याच्या 3 डेफिनेशन व्हेरी IMP आहेत, ह्याच्यावर प्रश्न परीक्षेला येतो. ह्याच्या 3वर कन्सेप्टवर एक प्रश्न असतो. हे 3 शब्दापैकी एक शब्द परीक्षेला असणार. विथ देअर प्रॉपर्टीज अँड एक्झाम्पल, बघा त्याचे प्रॉपर्टी पण आणि एक्झाम्पल. ह्याच्यावर 100% CET जी नीट तुमच्या बोर्डच्या परीक्षा सुद्धा ह्याच्यावर एखादा ह्या 3 पॉईंटवर एक प्रश्न हमखास असणार आहे. 100% व्हेरी IMP. हे आता सांगतो, मी यावेळेला सांगतो त्यावेळेस लक्षात ठेवा. ॲट द एंड you will learn about the application of magnetism such as the permanent magnet, electromagnet, magnetic shielding. तर आपण वेगवेगळे मॅग्नेटचे ॲप्लिकेशन आपण बघणार आहे. तर ते चॅप्टरच्या शेवटी झालं. तर पहिले पेज आपलं समाप्त होत आलेलं आहे. आता या ठिकाणी डायग्राम दिसते. काय दिसते डायग्राम मध्ये तुम्हाला, काय दिसते, एक टांगला आहे मॅग्नेट. इथं काय केला, एक मॅग्नेट असा टांगला. हे काय तुमचा स्टँड आहे, स्टँडला एक दोरी इथं बांधलेली आहे. इथनं दोरीने काय केलंय, एक मॅग्नेट असा हवेमध्ये असा काय केलेला आहे, टांगलेला आहे. आता ही मॅग्नेट आहे समजा, ही N आणि ही S आहे, आणि मी दुसरा मॅग्नेट ह्याच्या जवळ नेला की ऑटोमॅटिक असं फिरणार आहे. काय होणार, आता समजा मी ही N आहे आणि ही पण N आहे, बघा ही N आणि ही पण N आहे. N ला N नेलं की असंच लांब होणार आहे, असं होणार. काय होणार, असं लांब होणार. आणि समजा ही N आणि ही जर मी S जवळ नेलं तर असं चिटकणार आहे. काय होणार आहे, असं चिटकणार. येतं लक्षात. तरी अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय. आता बघा या ठिकाणी N दिसतंय आणि या ठिकाणी पण N दिसतंय. N येणार ते लांब पाळणार असं. काय होणार,
ही काय होणार इकडे पळणार आणि ही काय होणार इकडे पळणार. एन एन जवळ आले की असं तुम्हाला रिपल्जन दाखवणार. एन एस जवळ आले काय होणार असं हे चिटकणार. एन आणि एस जवळ आले काय होणार चिटकणार. आणि एन एन आलं की लांब जाणार. म्हणजे अपोजिट पोल जर जवळ आले तर एकमेकाकडे अट्रॅक्ट होणार आणि सारखे सारखे आले की लांब पाळणार. हे लक्षात. तर हे तुम्हाला एन इथं एस दिला, इथं एन दिला, इथं एस दिला, इथं एन दिला, हे एकामेकापासून दूर पडेल. लाईक्स पोल आहेत ना, त्यामुळे काय होईल रिपल होईल. आणि जर समजा इथं एस असता इथं एन असता आणि इथं जर एस असता इथं एन असता तर हे चिटकलं असतं एकमेकाला. लक्षात हे लक्षात ठेवा. शॉर्ट बार मॅग्नेट सस्पेंडेड फ्रीली विथ अन इन काय म्हणले इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. इनएक्सटेन्सिबल म्हणजे न लांबणारी दोरी, त्याला काय म्हणतो आपण एक्सटेंड होणे म्हणजे वाढणे. एक्सटेंड म्हणजे काय न लांबणाऱ्या दोरीला एक मॅग्नेट आपण फ्रीली हवेमध्ये बांधलेला आहे. लक्षात. इनएक्सटेन्सिबल म्हणजे न लांबणाऱ्या दोरीला आपण मॅग्नेट हवेमध्ये टांगलेला आहे. बार मॅग्नेट. आणि त्याच्याजवळ दुसरा हाताने एक मॅग्नेट असा नेलेला आहे. हाताने असा मॅग्नेट नेला आहे, हा एक टांगलेला आहे. तर एन एन जवळ आलं तर लांब पडेल, एन एस आलं तर जवळ चिटकेल. तर हा प्रयोग आहे मॅग्नेट मधला साधा. तर बेसिक काय माहिती आहे, काय फॉर्म्युला ऑलरेडी आपले झालेले आहेत, ते आपण आता या ठिकाणी बघूया काय दिले. तर आजच्याच जर अभ्यास केला तर सोपं जाईल. तुम्ही जर पेंडिंगला ठेवलं तर आणि लेक्चर बुडवले तर कळणार नाही काय. दररोज जर अभ्यास दररोज केला ना सोपं असतं. आपल्याला वाटतं फार अवघड आहे का काय, पण तुम्ही नाहीच अभ्यास केला तुम्हाला अवघड वाटणार. ते मला सांगा आता आज शिकवले ह्याच्यात ते पॅरामॅग्नेट काय नोट्स काढल्या, डायग्राम काढल्या, ह्याच्याच जर लक्षात ठेवलं तर जास्त कळेल ते. आणि आज जर समजून घेतलं तर खरंच ते जास्त कळेल. तुम्ही जर उद्या करू परवा करू म्हणता ते नुसतं कळत लक्षात घ्या. त्यामुळे एक लक्षात घ्या, जेवढं शिकवलं तेवढं आजच्याच करा. लिहिता येतं परीक्षेला अनुसार. एक एक शब्द तर माहिती झाला ना मला काय यातलं पॅरामॅग्नेट आहे, वेगवेगळे मॅग्नेटचे टाईप बघितले आपण, फेरोमॅग्नेट आहे, डायमॅग्नेटिझम आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्या चॅप्टर मधलं काय हे तर कळेल ना, कशात काय आहे ते तरी लक्षात ठेवा. तर आता या ठिकाणी तुम्हाला टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे एखाद्या ठिकाणी, त्या ठिकाणी टॉर्क कसा ऍक्ट होतो मॅग्नेटमध्ये, मॅग्नेटवरती. म्हणजे टॉर्क ऍक्टिंग ऑन मॅग्नेट, मॅग्नेटवरती टॉर्क ऍक्ट होतो. कुठला मॅग्नेट आहे, डायपोलचा आहे. इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुमचा टॉर्क ऍक्ट व्हायला दिसेल ऑन अ मॅग्नेटिक डायपोल, मॅग्नेटिक डायपोल वरती. बघूया आता बघा. यू हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस चॅप्टर of the torque acting on a rectangular current carrying coil kept in the uniform magnetic field in given by. ते मोटरचं उदाहरण आपण बघितलं होतं की काय होतं बघा. मोटर इथे काय होती अशी रेक्टँग्युलर काय होती कॉइल, बरोबर आहे का. ही कॉइल जी आहे ते कशापासून तयार झालेलं आहे, मेटल पासून तयार झालेलं आहे. मग ते मटेरियल कसलं झालं, मॅग्नेटिक मटेरियल झालं. जे मटेरियल लहचुंबकाला चिटकतं म्हणजे मॅग्नेटला चिटकणाऱ्या मटेरियलला काय म्हणायचं, मॅग्नेटिक मटेरियल. लक्षात. आता हे सुद्धा मटेरियल कसं आहे, पेन जो आहे तो मॅग्नेटिक आहे बघा, मॅग्नेटिक मटेरियल आहे, चिटकतं याला. म्हणजे काय झालं, जे लहचुंबकाला चिटकतं मॅग्नेटला अट्रॅक्ट होतं मॅग्नेटकडे, त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतो. मग आपण कॉइलचं वर उदाहरण बघितलं की दोन्ही बाजूला काय लहचुंबक आहे असा, बरोबर आहे. ही मॅग्नेट आहे, एन असेल एस असेल, आणि ह्याच्यामध्ये आपण ही काय कॉइल टाकली होती तरी कॉइल अशी फिरते. आपण मोटरचं वगैरे उदाहरण दहावीपासून बघत आलेलं आहे, गॅलॅनोमीटर मध्ये पण बघितलेलं आहे. तर ही कॉइल फिरते म्हणजे ही मॅग्नेटिक मटेरियल वरती ही इकडे एन नावाचा एक किंवा एस नाव हे तुमचं मॅग्नेट आहे दोन्ही बाजूला. तर ह्याचा परिणाम ह्या कॉइल वरती होत असतो लक्षात घ्या. त्यामुळे कॉइल अशी फिरणार आहे, हलणार आहे. त्यामुळे मोटर तुम्हाला अशी रोटेशन केलेलं दाखवलं. कशामुळं, तर काय काय ठिकाणी रेल्वे मॅग्नेटवर चालणार आहे अशा, त्याला इंधन वगैरे काय लागत नाही अशा, ते तिची अरेंजमेंट तशी केली असते एन असते. त्यामुळे ते ऑटोमॅटिक अशा पाळणार. याच्या लक्षात. समजा इथे एस नावाचा पोल घेतला आणि इथे पण एस नावाचा घेतला, ही एस न पुढचं पाठीमाग असा आला, पुढचं ऑटोमॅटिक पाळणार आहे. येतं लक्षात. तर जास्त मॅग्नेट असलं तर तयार करता येतं, पण एवढा मॅग्नेट पुढे सापडायचा. म्हणून ते इलेक्ट्रिकल इंधनावर चालणाऱ्या बाकीच्या असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे आता नवीन डेव्हलपमेंट व्हायला लागलेलं आहे.
मग आता टॉर्क ऑन रेक्टँग्युलर करंट कॅरिंग कॉइल केप्ट इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय. तर एखाद्या कॉइलवरती ह्या मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म म्हणजे एक समान मॅग्नेटिक फील्ड असते काही ठिकाणी, एक समान सगळीकडेच त्या जागेमध्ये सगळीकडे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं कॉइल आहे, तर इथं सगळ्या जागेवरती काय एक समान मॅग्नेटिक फील्ड आहे, युनिफॉर्म आहे. तर त्याचा परिणाम होतो, त्या ठिकाणी टॉर्क उत्पन्न होतो. तर टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे टॉर्क इज इक्वल टू एम बार इन क्रॉस बी बार. बी बार मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या ठिकाणी एम जे आहे ते मोमेंटमसाठी आपल्याला नाही, पी मोमेंटमसाठी असतं. तर इथे कशाला काय म्हणले बघा आता, तर टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा. कशाला कळलंय, साइन रूल वापरला इथं. क्रॉसचं काय होतं, साइन होतं. थिटा बी द अँगल बिटवीन द एम अँड बी द मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम आणि एक्सटर्नल अप्लाइड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. तर ही काय हो, मोमेंटमसाठी वापरले, डायपोल मोमेंटमसाठी एम वापरतो आपण. काही ठिकाणी पी पण वापरलेलं आहे, लक्षात ठेवा पी पण आहे. तर हे नोटेशन जे आहे ते काय आहे, तर अँगल बिटवीन एम आणि बी बार, एम बार आणि बी बार. एम कोण आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम आहे एम बार. मॅग्नेटची डायपोल मोमेंटम म्हणजे एम बार दाखवली, आणि एक्सटर्नल अप्लाइड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती बी बार दाखवलेली. एक्सटर्नल अप्लाय केलेली मॅग्नेटिक फील्ड बी बार दाखवलेली. एम कळला, बी कळला. बी म्हणजे मॅग्नेटिक एक्सटर्नल फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि एम जे आहे ती मॅग्नेटिक डायपोलची मोमेंटम आहे. टॉर्क टोसात दाखवला एम बी साइन थिटा हे तुम्हाला दिसतं. चला पुढं. The same can be observed when the small bar magnet is placed in the uniform magnetic field. काय सांगितलं इथं लक्षात घ्या, ओळीचा अर्थ लक्षात घ्या. The same can be observed when the small bar magnet is placed. एक बार मॅग्नेट आहे असा, काय हा बार मॅग्नेट. प्लेस्ड म्हणजे ठेवणे, कशामध्ये ठेवलेलं आहे बघा आता, प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता ही बार मॅग्नेट आहे, एवढ्या जागेवरती काहीतरी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल, तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा मॅग्नेटिक बार ठेवलेला आहे. ह्या जागेवरती काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असेल पसरलेली, आणि सेम आहे युनिफॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपण बार मॅग्नेट ठेवला. द फोर्स एक्झर्टेड ऑन द पोल्स, तर त्या पोल्सवरती जर फोर्स एक्झर्ट झाला, फोर्स एक्झर्टेड ऑन द पोल्स ऑफ द बार मॅग्नेट ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड आर अलॉंग डिफरंट लाईन्स ऑफ ऍक्शन. तर ह्या बार मॅग्नेटवरती काय होईल, फोर्स ऍक्ट होईल. काय होईल, बार मॅग्नेटवरती मॅग्नेटिक फील्डचा ह्या बार मॅग्नेटवरती काय होईल, फोर्स ऍक्ट होणार आहे. अँड दिस फोर्स फॉर्म अ कपल्स. तर जोडीच्या स्वरूपामध्ये एनएस त्या ठिकाणी पोल असल्यामुळे दोन प्रकारचा फोर्स असेल. ॲज अ स्टडीड एर्लियर, द कपल्स प्रोड्युसेस प्युअर रोटेशनल मोशन. कपल्स म्हणजे काय, जोडी. तर ही फोर्स जो आहे तो कपलच्या स्वरूपामध्ये असतो. मग ह्याला काय होतं, रोटेशन प्राप्त होतं. काय होतं, ह्याला रोटेशन प्राप्त होतं. कारण का, तुम्ही रोटेशनचं बेस्ट उदाहरण तुम्हाला मोटरचं आहे, लक्षात घ्या. हा काय आहे, मोटरचं बेस्ट उदाहरण आहे. ही कॉईल अशी फिराय का लागते, कॉईल फिरते का, कारण एवढं दोन प्रकारचा फोर्स याच्यावर अप्लाय होतो. एन इकडे एस इकडे, त्याचं ते मोटरचं एक्सप्लेनेशन तुम्ही वाचा. मोटर कशी फिरते, त्याचा ऍक्सिस कसा फिरतो, तर ते मॅग्नेटिक फोर्स त्याचा परिणाम होत असतो. The force acted on the poles and bar magnet and due to the magnetic field are the different lines action, and this force form couple. As studied earlier, the couple produces pure rotational motion. तर त्या कपल्स फोर्समुळे काय होतं, प्युअर रोटेशनल मोशन तयार होते. अँड अनालॉजिस टू द रेक्टँग्युलर मॅग्नेटिक कॉइल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं आहे का, रेक्टँग्युलर कॉइलचं दिलेलं आहे उदाहरण. त्या ठिकाणी कसा कॉइलवरती कसा फोर्स तयार होतो आणि ती कॉइल अशी फिरू लागते, म्हणजे रोटेशनल मोशन तयार होते. अँड द बार मॅग्नेट विल बी द फॉलो द सेम इक्वेशन. आणि जसं 11.1चं इक्वेशन आहे ते सुद्धा बार मॅग्नेटला पूर्णपणे लागू पडतं. आता इथे तुम्हाला काय दिलेलं, मॅग्नेट केप्ट इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही मॅग्नेटची जे बार मॅग्नेटचा तो कशामध्ये ठेवलेला आहे, आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. आता हे तुम्हाला दिसतंय डायग्राममध्ये, मॅग्नेटिक फील्डची दिशा दिसते तुम्हाला. इथे काय दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय ती मॅग्नेटिक फील्ड आहे. तिथे काय आहेत ह्या, इथं लक्ष द्या व्यवस्थितपणे. तर इथे मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दिसत आहेत. हे काय आहेत, इथं काय आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, बरोबर. मॅग्नेटिक फील्ड आहे, ही सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आहे, ही सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आहे. तर त्या जागेवरती तेवढ्या जागेमध्ये काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहेत. तर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक बार मॅग्नेट ठेवलेलं आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय ठेवलेलं आहे, बार मॅग्नेटची पट्टी ठेवलेली आहे. इथं काय आहे, या ठिकाणी एस आहे, या ठिकाणी काय आहे, एन आहे. तर बार मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये तुम्ही एक मॅग्नेट
सॉरी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण या ठिकाणी काय केप्ट केलं आहे तर कशाला ठेवलेलं आहे तर बार मॅग्नेटला ठेवलेलं आहे. तर मग काय असेल त्या बार मॅग्नेटची अवस्था, चलो तर या ठिकाणी एन पोल्स आहे. ही जी आहे ती काय, एम कशाने दाखवलं, बी कशाने दाखवलं, बी मॅग्नेटिक फील्डसाठी आहे, तर एम मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमसाठी आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठी एम बार आहे एन. त्या ठिकाणी तुम्हाला बी बार म्हणजे मॅग्नेटिक फील्ड दिला आहे, ओ दिला या ठिकाणी. तर जो अँगल तयार होणार आहे हा अँगल तुमचा हा एस ची होणारी मोमेंटम आहे, डायपोल मोमेंटम, आणि ही इकडे एन पोलची होणारी मोमेंटम आहे. तुमचा हा मॅग्नेट आहे, बरोबर आहे, हा काय आहे मॅग्नेट आहे, हा असा मूव्ह होईल, असा त्याची मोमेंटम आहे, त्याची काय अशी मोमेंटम अशी काय असेल ते त्याची मोमेंटम. तर इथं अँगल तयार होईल कशाला, तर ही जी आहे ती ही सगळ्या लाईन कशा आहेत मॅग्नेटिक फील्ड पॅरलल आहेत. तर या ठिकाणी काहीतरी असा थिटा नावाचा अँगल तयार होईल. मग इथनं काय करा, लंब टाका खाली एक असा, इथनं लंब टाकला खाली एन पोल पासून, एस पोल पासून इकडे तुम्ही असा सरळ इथे ठिकाणी 90 डिग्री अँगल होईल. पण या ठिकाणी तुम्हाला ही जे आहे तो ऍक्सिस दिसेल मॅग्नेटचा, थिटा अँगल त्या ठिकाणी तयार झालेला दिसेल. आता मग तुम्हाला दिसते ही जी फॉर्मॅट आहे इकडे बाजूला काढून दाखवला, तर तुम्हाला ही बी बार दिसतोय. या ठिकाणी ही एम म्हणजे काय आहे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम आहे, आणि ह्यांच्यामध्ये काहीतरी अँगल थिटा तयार होईल, आणि या ठिकाणी तुम्हाला टॉर्क तयार झालेला दिसेल. काय झालं तर ही टॉर्क तयार झालेलं दिसेल. तर टॉर्क बार दाखवलेला आहे तुम्हाला. तर टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थिटा, वर आपण इक्वेशन बघितली. एम इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम ऑफ द बार मॅग्नेट अँड बी इज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता सांगितलं तुम्हाला, हे लक्षात ठेवून टाका, हे लक्षात. तर आता मग काय होईल, ड्यू टू द टॉर्क द बार मॅग्नेट विल अंडरगोज रोटेशनल मोशन. आता ह्या टॉर्क मुळे काय होईल, त्याच्यावर टॉर्क प्राप्त झाला. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण मॅग्नेटिक बार केप्ट केलेला आहे, ठेवलेला आहे, त्याच्यावर टॉर्क अप्लाय झाला. टॉर्क अप्लाय झाल्यामुळे त्याला काय होईल, मोमेंटमचं स्वरूप प्राप्त होईल. ड्यू टू द टॉर्क द बार मॅग्नेट विल बी अंडरगोज रोटेशनल मोशन. तर तो बार मॅग्नेट असं रोटेशन करायला सुरुवात करेल, कारण तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. वेअर अ डिस्प्लेसमेंट लिनियर और अँग्युलर, त्याची डिस्प्लेसमेंट कशी असेल, लिनियर असेल किंवा अँग्युलर असेल. इज टेकिंग प्लेस वर्क्स begin done, such work is stored in the form of potential energy. आता हे जे वर्क झालं ते कशामध्ये स्टोअर होईल, पोटेन्शियल एनर्जी मध्ये स्टोअर होईल. इन द न्यू पोझिशन रेफर्स टू द चॅप्टर नंबर 8. आता ह्याच्याविषयी अधिक माहिती आपण चॅप्टर नंबर 8 मध्ये बघणार आहे. फेन द इलेक्ट्रिक डायपोल इज केप्ट इन द इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणजे समजा जर आपण इलेक्ट्रिक डायपोल ठेवला, आपण जर आता इथे मॅग्नेटिक बार हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, जर इलेक्ट्रिक डायपोल हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर काय होईल बघा. when the electric dipole is kept in the electric field, then the energy stored in the electrostatic potential energy. ती जी एनर्जी असेल ती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असेल. हिथे जी असेल ती कुठली पोटेन्शियल एनर्जी आहे आपली, बरोबर, मॅग्नेटिक फील्ड साठी. तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असेल, इथे कुठली एनर्जी पोटेन्शियल एनर्जी असेल. बार मॅग्नेट आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. इथं मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची, आता बघा आपल्याला काय करायची, एनर्जी काढायची आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड मध्ये बार मॅग्नेट आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला, त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कशी तयार होईल, तर ती काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे UM. म्हणजे आपण काय करतोय, मॅग्नेटिक फील्ड मुळे बार मॅग्नेटवर तयार झालेला काय फोर्स आहे, त्याच्यामुळे तिथे काही एनर्जी तयार होईल. ती एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असेल, आणि ती पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, जसा अँगल बदलेल तर अँगल पण बदलणार आहे. 0 पासून अँगल काय होईल, थिटा काय असेल ती. तुम्हाला इथं अँगल दिसतोय, ही मॅग्नेट आहे, या ठिकाणी तुम्हाला अँगल तयार झालेला दिसला होता. हे जे आहेत ती काय अशा आडव्या हॉरिझॉन्टल आहेत, ती काय मॅग्नेटिक फील्ड आहेत. हा जो अँगल तयार झाला थिटा आहे, तर तो 0 पासून, कारण मॅग्नेट सुरुवातीला असा असेल, फिरत असा झाला असेल, बरोबर आहे. मॅग्नेट सुरुवातीला असा येण्यास असेल, परत फिरला असेल, असं झालं असेल. इथं लक्षात, सुरुवातीला मॅग्नेट आडवा होता, फिरून परत असा पण झाला असेल, त्यामुळे असा पॅरलल असताना पण या ठिकाणी अँगल काहीतरी थिटा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 0 पासून अगदी थिटापर्यंत अँगल होईल. तर तुमचा टॉर्क त्या ठिकाणी टॉर्क ऑफ थिटा इक्वल dt असणार आहे. टॉर्क नुसार तुम्हाला अँगल आणि टॉर्क नुसार तुमची एनर्जी अवलंबून असणार आहे. मग पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू टॉर्कची व्हॅल्यू तर आपण काढलेलं आहे की ते MB sin थिटा. टॉर्क काढला की आपण, टॉर्क इज इक्वल टू काय होतं, MB sin थिटा. तर ही टॉर्कची व्हॅल्यू F ऑफ थिटा सारखी आपण ही व्हॅल्यू टाकली या ठिकाणी, टॉर्कची व्हॅल्यू या ठिकाणी टाकली. ओके, ही T ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी होती, इथं कुठेतरी वगैरे टॉर्कची व्हॅल्यू डायरेक्ट काय केली आपण या ठिकाणी टाकलेली आहे, MB sin थिटा. हे सोडवा,
तर हे सोडवण्यासाठी तुम्हाला काय m कसा आहे कॉन्स्टंट आहे, b कसा आहे कॉन्स्टंट आहे. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस असतं. लक्षात घ्या काय असतं साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस. हे लक्षात ठेवा त्याला काय पर्याय नसतो. इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथं लक्षात परत अप्पर लिमिट लोअर लिमिट टाका. इथं वर थिटा आहे परत तिचे अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट वजा केलं की मायनस म्हणजे कॉस थिटा मायनस इथं कॉस 0 1 येईल बहुतेक अप्पर लिमिट लोअर लिमिट केल्यावर नाही साइन थिटा सॉरी साइन इथे काय आहे साइन थिटा पण त्याचं इंटिग्रेशन घेतल्यावर काय येईल साइनचं मायनस कॉस येईल. सगळे कॅल्क्युलेशन वगैरे करून किती येणार होतं तुमचं फायनली मायनस मुळे बघा um इज इक्वल टू मायनस mb कॉस थिटा. इंटिग्रेशन तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेला इंटिग्रेशन चॅप्टर तुम्हाला ते आणखी कसं इंटिग्रेशन घेतली जास्त कळलं तात्पुरतं थोडंसं मोजकच कळेल. पण um इज इक्वल टू मायनस mb कॉस थिटा हे त्याचं रिलेशन सोडून येईल. ओके ओके तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. ओके काय अडचण काय शंका आहे काय प्रॉब्लेम आहे का. आता उद्या आपल्याला आणखी पुढचं बघायचं का संपूर्ण टाकायचं पडलं रिव्हिजन किती वाढले आहेत आहे का तुम्ही थोडा वेळ घेऊन संपूर्ण टाका एवढं कधी ना कधी आपल्याला संपवायचं आहे ते. झालं. Let us consider various position of the magnet. बघा आपण वेगवेगळ्या पोझिशन घेऊ मॅग्नेटच्या. हे इथलं डेरिव्हेशन आपल्याला एनर्जीचं मिळालेलं आहे बरोबर. आता वेगवेगळ्या पोझिशनला आपण काय करूया काय होते बघूया. Let us consider the various position of the magnet and find the potential energy of this position. आणि त्या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असेल बघूया. समजा तुमचा अँगल काय असेल 0 असेल म्हणजे पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजे तुमचा मॅग्नेट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला कशा असेल पॅरलल असणार आहे. कारण ही मॅग्नेट बी असा आहे आणि मॅग्नेटिक फील्ड बी कशा आहेत असे. मॅग्नेट काय असा तिरका नाही अँगल तयार व्हायला तर या ठिकाणी 0 मग त्यावेळेस काय कॉस 0 किती असतो 1 असतो. मग तुम्हाला काय मिळेल सांगा बरं. अँगल जर तुम्ही 0 घेतला तर तुम्हाला अँगल कॉस 0 किती येतो कॉस 0 1 असतो. पाठकार सांगितलं तुम्हाला कॉस 0 किती असतो 1 असतो. त्यामुळे नुसतं ह्याच्या ठिकाणी काय येईल 1 येईल म्हणजे मायनस mb येईल. आलं ह्याच्या सुद्धा रिस्क येऊ शकतो. जर अँगल 0 असेल तर मॅग्नेटिक फील्ड तुमचा एनर्जी किती असेल तर मायनस mb असेल. दिस इज द पोझिशन ऑफ द व्हेन m and b आर पॅरलल आहे का. हे दोन्ही कसं आहे पॅरलल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम आणि मॅग्नेटिक फील्ड एकामेकाला पॅरलल असेल त्यावेळेला तुम्हाला त्यांची एनर्जी किती असेल मायनस mb असेल. अँड द बार मॅग्नेट possess मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इज इन द मोस्ट स्टेबल स्टेट. तर या ठिकाणी सगळ्यात कमी तुमची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ज्या वेळेला मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम म्हणजे m आणि मॅग्नेटिक फील्ड म्हणजे b हे दोन्ही एकमेकाला पॅरलल असतं. त्यावेळेला तुम्हाला जी काही स्टोर्ड एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जी असते ती सगळ्यात कमी मिळते मिनिमम मिळते. ती किती असते साधारणपणे मायनस mb एवढी असते. कारण का कॉस 0 किती येतो 1 येतो. समाप्त विषय. दुसरी केस 180 असेल त्यावेळेला किती एनर्जी त्या ठिकाणी मिळेल. कॉस 180 किती असतं मग माहित पाहिजे व्हॅल्यू किती असते -1. जर इथं -1 टाकलं तर कॉस 180 ची व्हॅल्यू किती येणार आहे इथं -1 येणार आहे. मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे याचं उत्तर काय येईल mb येईल प्लस mb उत्तर येईल. कॉस 0 तुम्हाला माहित पाहिजे कॉस 180 माहित पाहिजे. जरा तुम्हाला किती मिळालं mb मिळाला. This is the position of the m and b are the anti-parallel and bar magnet possess the maximum potential energy and thus is the most unstable state. हे लक्षात ठेवायचं आहे. आता काय इथं काय सांगितलं बघा मगाशी कसं होतं पॅरलल इथं काय अँटी पॅरलल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इकडं आणि मॅग्नेटिक डायपोल इकडं ह्याला अँटी पॅरलल म्हणायचं. आणि अँटी पॅरललला मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी तयार होते. काय होते अँटी पॅरललला मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी असते. नुसतं पॅरलल असेल तर एनर्जी काय असते मिनिमम असते. हे समजायला पाहिजे बरं का लक्षात घ्या. तुम्हाला m म्हणजे मॅग्नेटिक डायपोल आहे b म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड आहे. जर ही एकामेकाला पॅरलल असेल तर सगळ्यात कमी पोटेन्शियल एनर्जी तयार होते. आणि जर एकामेकाला अँटी पॅरलल असेल म्हणजे एक इकडे असेल तर काय तयार होईल मॅक्झिमम एनर्जी तयार होईल. ही MCQ साठी दोन्ही पण केस महत्वाचे आहेत. केसेस वरती रिमार्क वरती नोट वरतीच प्रश्न असतो हे लक्षात ठेवा. फार सोपा चॅप्टर आहे 1 आणि 2. तिसरा मुद्दा
केस 3 व्हेन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री कॉस 90 तर 0 असतो मग संपला विषय. पोटेन्शियल एनर्जी काय असेल जर तुमचा मॅग्नेटिक डायपोल आणि तुमची जी ही मॅग्नेटिक फील्ड आहे तर ही एकामेकाला जर 90 डिग्री मध्ये असेल तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय असते 0 असते. पोटेन्शियल एनर्जी काय असते त्या ठिकाणी 0 असते लक्षात ठेवा. पोटेन्शियल एनर्जी काय असेल त्या ठिकाणी 0 असेल. आपल्याकडे एवढं एकच लक्षात ठेवायचं एम बी कॉस थिटा हे डेरिवेशन लक्षात ठेवायचं. कॉस 0 बघितलं कॉस 180 बघितला कॉस 90 किती असतो 0 असतो म्हणजे सगळं 0 झालं. लक्षात ते काय झालं सगळं 0 झालं. म्हणून इट इज द पोझिशन ऑफ द व्हेन बार मॅग्नेट इज काय म्हणले अलाइन्ड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे तुमचा बार मॅग्नेट असा आहे उभा आणि मॅग्नेटिक फील्ड कशी आहे बरोबर यांच्यामध्ये किती होते 90 अँगल होते. आलं लक्षात. त्यामुळे या ठिकाणी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण डायपोल मॅग्नेट ठेवला असता त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती तयार होईल पोटेन्शियल एनर्जी 0 तयार होईल. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द फंक्शन ऑफ थिटा इज गिवन अँड डिस्कस्ड इन द activity earlier and suppose the bar magnet is suspended using in the extensible string when it is perform similar काय म्हणते potential energy versus angular position of the magnet. potential energy आणि त्याची angular position मध्ये रिलेशन तुम्हाला काढायचं. तर तुम्हाला दाखवले बघा कसं potential एनर्जीचा ग्राफ दाखवलाय. potential एनर्जी कमी म्हणजे -0 आणि परत वाढली. इथं काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी पॅरलल इथं परपेंडिक्युलर इथं अँटी पॅरलल ग्राफ म्हणजे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इथं कमी होती थोडीशी वाढली परत काय झाली एकदम जास्त झाली. तर ही कशाचा ग्राफ आहे तर पोटेन्शियल एनर्जी वर्सेस अँग्युलर पोझिशन ऑफ द मॅग्नेट. अँगलच्या पोझिशननुसार पोटेन्शियल एनर्जी कशी असेल ज्यावेळेला तुमचा अँगल 0 असेल 90 असेल म्हणजे इथं 90 अँगल आहे बरोबर हा. इथं काय असतं थिटा बरोबर 0 थिटा बरोबर 90 थिटा बरोबर 180 बरोबर. थिटाची व्हॅल्यू जर 0 असेल तर तुम्हाला किती मिळेल थिटा 0 काय असतो 1 थिटा 0 1 म्हणल्यावर कसं मिळेल तुम्हाला 1 म्हणल्यावर इथं मिळेल हो इथं आलं. ज्या वेळेला थिटाची व्हॅल्यू 0 आहे त्यावेळेला एमबी तुमचा इथे येईल बरोबर. ज्या वेळेला थिटाची व्हॅल्यू तुमची किती 180 असेल त्यावेळेला तुम्हाला नाही 180 ला किती मिळते 180 ला मायनस प्लस मिळते 180 ला इथं 180 एक मिनिट परत बघूया. हा बघा आपण जर थिटाची व्हॅल्यू 0 ठेवली पहिल्यांदा काय ठेवली होती थिटा काय ठेवला होता आपण 0 ना पहिल्यांदा 0 ठेवला. थिटा 0 ठेवला की तुम्हाला काय मिळालं टॉर्क काय मिळाला -mb मिळाला बरोबर. आणि परत 180 ठेवला आपण परत किती मिळाला +mb मिळाला. आणि थिटा परत 0 ठेवला किती मिळाला नाही 90 ठेवला 90 ला 0 येतो cos 90 0 असतो ठीक आहे. cos 90 ला कसं आलंय बरोबर 0 ला आहे का. इथं ज्या वेळेला cos 90 असेल बघा ही ग्राफ ज्या वेळेला cos तुमचा 90 डिग्री असेल त्यावेळेला तुमची एनर्जी किती असेल 0. हा ही कशाचा ग्राफ आहे 0. आणि आता ही एक्स ऍक्सिस म्हणजे काय दाखवतो सॉरी वाय ऍक्सिस काय दाखवतो अँग्युलर पोटेन्शियल एनर्जी आणि अँग्युलर पोझिशन. एक्स ऍक्सिस वर अँग्युलर पोझिशन आहे आणि ह्याच्यावर काय आहे पोटेन्शियल एनर्जी आहे कळलं का. ग्राफ वाय ऍक्सिस वर काय आहे पोटेन्शियल एनर्जी एक्स ऍक्सिस वर काय आहे अँगल आहेत येतं लक्षात. त्यानुसार तुम्हाला एनर्जी बघता येईल. चला 0 ज्या वेळेला 0 असेल त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल -mb मिळेल. म्हणजे -mb म्हणजे तुमचा खाली आला आहे का 0 ला काय मिळालं -mb. परत ज्या वेळेला cos 90 डिग्रीला जाईल त्यावेळेला तुम्हाला तिथे काय मिळेल 0 पोटेन्शियल एनर्जी मिळेल. इथे काय पोटेन्शियल एनर्जी काय झाली 0 झाली. ज्या वेळेला 180 अँगल असेल त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल तुम्हाला काहीतरी mb मिळेल. हा लक्षात. तशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ हा मिळणार आहे. ग्राफ कसा आहे ग्राफ हा पोटेन्शियल एनर्जी वर्सेस अँगल येतं लक्षात. पोटेन्शियल एनर्जी ह्याच्यावर दाखवलेली आहे आणि वर्सेस म्हणजे काय अँगल एक्स ऍक्सिस वर दाखवले का लक्षात. तर हे लक्षात ठेवा ग्राफ.
we observe that magnetic rotates through angle then becomes stationary. This happens because the काय म्हणले restoring torque studied in the chapter 10 generated by the string opposite to the deflecting torque equilibrium both the torques balanced. आता हे इक्वेशन जे आहे ते लक्षात ठेवा, तुम्हाला उपयोग पडणार आहे. जर रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे काय, स्टोअर करून ठेवलं, रिस्टोअर करून ठेवणे, तर रिस्टोरिंग टॉर्क म्हणतो आपण. तर त्याचं इक्वेशन आहे टो इज इक्वल टू आय इंटू डी स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय डी स्क्वेअर. टाइमनुसार तुमचं टॉर्क असणार आहे. तर इक्वेशन डायरेक्ट आपल्याला इक्वेशन चॅप्टर 10 मधून घेतलेलं आहे. वेअर आय इज द मोमेंटम ऑफ एनर्शिया अँड बार मॅग्नेट. तर हा आय जो आहे तो मोमेंटम ऑफ एनर्शिया या ठिकाणी घेतलेला आहे बार मॅग्नेटचा. आणि ही जी टर्म आहे ते अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशन दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. एकदा घेतलं की व्हेलॉसिटी, दोन वेळा घेतलं की ॲक्सेलरेशन असतं. अँड ॲज सीन फ्रॉम द डिरेक्शन ऑफ द टॉर्क ॲक्टिंग ऑन द मॅग्नेटिक क्लॉकवाईज. तर ते डिरेक्शन आहे ती क्लॉकवाईज अशी. Now in one try to rotate the magnetic anticlockwise through and the angle d theta, there will be the restoring torque acting on the given equation opposite to the direction. The restoring torque त्याच्या opposite असेल, कारण clockwise anticlockwise हे जरूर ठरवलं. This will write the restoring torque. तर restoring torque असं म्हणतो आपण. restoring torque सुद्धा असेल तिथं. टो इज इक्वल टू मायनस एम साइन थिटा लिहिण्याचा उद्देश काय, तर क्लॉकवाईज डिरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मुळे आपण या ठिकाणी अँटी क्लॉक असल्यामुळे तर मायनस घेतलेलं आहे. फ्रॉम द टू इक्वेशन वी गेट. तर दोन्ही इक्वेशन कशी करा, इक्वल करा. आपला टॉर्क हा आणि त्यांच्यामधला टॉर्क हा आला लक्षात. तर ही टॉर्क दोन्ही कशी असणार आहेत, इक्वल असणार आहे. इक्वल आणि अपोजिट असणार आहे. ताकद सेम परंतु अपोजिट. म्हणजे या ठिकाणी ही टॉर्क इथे घेतला आणि त्याच्या अपोजिटला आपला हा घेतला, तर दोन्ही इक्वल असणार आहे. मग त्या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला नवीन मिळालं. आय डी स्क्वेअर अँग्युलर टॉर्कच्या बाबतीमध्ये डी आय म्हणजे एनर्शिया, हे त्यांच्यामधलं ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन, एम बी साइन थिटा. हे दोन्ही निगेटिव्ह घेण्यामागचं कारण काय, दोन्ही अपोजिट आहेत. एक इकडे असेल तर एक इकडे असेल, त्यामुळे निगेटिव्ह साइन घेतलं. वेन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा इज अ व्हेरी स्मॉल आणि थिटा जवळजवळ किती आहे, साइन थिटा इज इक्वल टू थिटा आहे. अँड द अबोव इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज. तर हे वरचं इक्वेशन आपण कसं लिहू शकतो मग अशा पद्धतीने. म्हणजे थोडक्यात काय असेल, थिटा साइन थिटा म्हणजे थिटाच असेल जवळपास, हे सारखं असेल सेम. त्यामुळे तुम्हाला थिटा जागेला काय घेतलेलं आहे, स्मॉल अँगल असल्या कारणामुळं काय घेतलेलं आहे आपण, साइन थिटाची व्हॅल्यू थिटाच घेतलेली आहे डायरेक्ट असं असेल. मग आपण काय केलं, हे आय जे आहे त्याला इकडं डिवाइडला जाईल, डिवाइडला गेलं. अबोव इक्वेशन इज हॅज अँग्युलर ॲक्सेलरेशन लेफ्ट हँड साइड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर तुम्हाला दोन्ही बाजूला काय दिसतंय या ठिकाणी, हे आहे ते अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे बरोबर. आणि तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा ऑफ द राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन एम बी आय बिंग हेल्ड कॉन्स्टंट. एम कसा आहे कॉन्स्टंट, बी कसा आहे कॉन्स्टंट, इनर्शिया कसा आहे कॉन्स्टंट, थिटा फक्त काय होईल बदलेल. तर ही काय अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि तुमचा इकडे काय थिटा. आणि ही तीन टर्म कशा आहेत, कॉन्स्टंट न बदलणाऱ्या टर्म. आणि दिस अँग्युलर सिंपल, ह्याला काय म्हणतो आपण, दिस अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याला एस एच एम म्हणा, चॅप्टर 5 मध्ये आपण बघणार आहे आयसोलेशन चॅप्टरमध्ये, सिंपल हार्मोनिक मोशन. हे लक्षात. तर हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला डेरिव्हेशन काय मिळालं, डी अँग्युलर सी एच एम गव्हर्न बाय द इक्वेशन. तर सेम असतं सारखंच. काय असतं आपले डी स्क्वेअर थिटा डी टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं आपलं इथं वरच्या इक्वेशन मध्ये काय आलं एम बी आय इंटू थिटा आलं. तर इथं काय आलं मग ते त्याला सेम हे केलं तर डी स्क्वेअर एक्स डिवाइडेड डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे डिस्प्लेसमेंटसाठी झालं. तर आता हिथं टर्म आपली काय आली बघा, आयसोलेशन चॅप्टर मधला असं एस एच एम जर घेतला येतं तर एवढ्यासाठी आपण काय घेतो इथं एम बी आय घेतो. आपलं इक्वेशन काय वर डी स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू काय मायनस एम बी आय इंटू इथं काय होतं थिटा होतं. आणि हे कम्पेअर कोणाबरोबर केलं आपण, 5व्या चॅप्टर मध्ये झालं त्याबरोबर केलं. जर हे दोन्ही कम्पेअर केलं 5व्या चॅप्टर मध्ये आयसोलेशन मध्ये तुम्हाला होणार आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला हे इक्वेशन मिळेल तिथं. तर हे दोन्ही कम्पेअर करा. हे आता हे चॅप्टर चालू चॅप्टर मधलं हे आणि ते 5व्या मधलं हे दोन्ही कम्पेअर केलं असता तुम्हाला काय मिळेल, हे एम बी आय आणि हे दोन्ही कसं मिळेल, इक्वल मिळेल. आलं लक्षात. तर हे तुम्हाला मग इथं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं एम बी आय डिवाइड, म्हणजे रूट घ्या, ह्याचं रूट घ्या, दोन्ही रूट घेतलं की असं येऊन जाईल. द पिरियड ऑफ द अँग्युलर आयसोलेशन ऑफ द बार मॅग्नेट विल बी. तर तुम्हाला बार मॅग्नेटचं अँग्युलर आयसोलेशन मिळेल त्याचं. तर त्याचा टाइम पिरियड काढायचा आपला. टाइम पिरियड ऑफ द अँग्युलर आयसोलेशन, अँग्युलर आयसोलेशन जे होते
त्याचा टाइम पिरियड कसा मिळेल आपल्याला, टी इज इक्वल टू काय असतो आपल्याला फॉर्म्युला, हा पण रोटेशनल डायनॅमिक्स पहिला चॅप्टर आहे फिजिक्स मधला, त्याच्यामध्ये टी इज इक्वल टू 2π/ω, हा तुम्हाला टाइम पिरियड मिळतो. तर टाइम पिरियड मिळाला आपल्याला. मग आता आपल्याकडे ओमेगाची व्हॅल्यू आहे ना, किती आहे ओमेगाची व्हॅल्यू, आपल्याला फॉर्म्युला काय आला, टी इज इक्वल टू 2π/ω. आपल्याला ओमेगा किती आहे ऑलरेडी सांगा, ओमेगाची व्हॅल्यू किती आहे एवढी, अंडर रूट मध्ये काय आहे mb/i, हे उलटून गुणले होईल बघा, 2π उलटून गुणल झाले की i वर जाईल आणि mb काय होईल इथं खाली येईल. तरी उलटून गुणल झालं त्यामुळे इथला i असा वर गेल्यानंतर i/mb होईल. तुम्हाला हे डेरिव्हेशन मिळेल टाइम पिरियड साठी मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम मध्ये, तरी टाइम पिरियड साठी मिळेल. एवढं लक्षात. तशा पद्धतीने आपण आज आपण इथपर्यंत अभ्यास केलेला आहे. नवीन काय शिकलो आपण याच्यामध्ये, टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π/ω, आणि ओमेगा आपण कशावरून काढला, तर ओमेगा आपण काय केलं, dx² / dt² = मायनस, आपण इक्वेशन मायनस ω²x हे आणि कंपेअर केलं आपल्या बरोबर ह्या चॅप्टर मध्ये d² θ / dt² = मायनस काय होतं b, आपलं काय होतं इथं, हा mb/i × θ, ह्याच्याबरोबर कंपेअर केलेलं आहे. तर त्याच्यावर तुम्हाला ओमेगा या ठिकाणी मिळालेला आहे. या ठिकाणी थांबूया. नवीन लेक्चरमध्ये आपण नवीन पुढची सुरुवात कन्सेप्टची करणार आहे. आज ह्याच्या नोट्स बनवा, आजच्या जे MCQ वगैरे सगळं पूर्ण करा, पाठीमागच्या पण राहिलेल्या चॅप्टरचा पूर्णपणे अभ्यास करा. त्याच्यावर थेरी टेस्ट आपण संध्याकाळी घेऊया. काल MCQ टेस्ट झालेली आहे. ओके, तर चॅप्टर टेस्ट असेल, पूर्ण चॅप्टर नाही, फक्त काय असेल चॅप्टर टेस्ट आपण घेणार आहे. पाठीमागचा चॅप्टर आपण शिकवलेला. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू.